निवृत्ती कशाने करायची? कर्माने. मग आतापर्यंत कोणता विषय झाला? अरे अनुवाद करणं. ज्यावेळेस पूर्वपक्षीने सांगितलं बंध हा मिथ्या नसून सत्य आहे आणि मग सत्यवस्तूची निवृत्ती ही ज्ञानाने होत नसून ती कर्माने होते. मग कर्माने वेदबोधित वेदाने सांगितलेले जे कर्म आहेत त्यामध्ये मुख्य दोन प्रकार पडतात. एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे काय तर इदम कुरु म्हणजे हे करावे असं जे शास्त्र सांगतं त्याला विहित कर्म म्हणतात. आणि मा करू इदम मा करू हे करू नये असं जे सांगतं त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. विहित कर्माचे पुन्हा 4 प्रकार सांगितले. 1 नित्यकर्म, 2 नैमित्तिक कर्म, 3 काम्य कर्म आणि 4 प्रायश्चित्त कर्म. नित्यकर्म म्हणजे काय? संध्यादी वंदन हे नित्यकर्म आहे. नैमित्तिक कर्म म्हणजे काय? ग्रहण श्राद्धादी व्रतांच्या दिवशी जे केलेलं कर्म हे नैमित्तिक कर्म आहे. आणि काम्य कर्म म्हणजे काय तर फळप्राप्तीच्या इच्छेने केलेलं कर्म त्याला काम्य कर्म म्हणतात. आणि प्रायश्चित्त कर्म म्हणजे पाप निवृत्तीकरिता जे कर्म केलं जातं त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. पुन्हा प्रायश्चित्त कर्माचे त्या ठिकाणी ह्या कर्मसिद्धांत प्रतिपादक करणाऱ्या पूर्वपक्षाने 2 प्रकार केले. एक साधारण प्रायश्चित्त आणि एक असाधारण प्रायश्चित्त. साधारण प्रायश्चित्त म्हणजे काय तर अज्ञात असलेल्या निषिद्ध कर्मांचं जे फळ आहे म्हणजे पाप याच्या निवृत्तीकरिता साधारण प्रायश्चित्त ते कशाने निवृत्त होतं तर गंगादी स्नान किंवा ईश्वर नामोच्चारण. आणि दुसरं जे आहे ते असाधारण प्रायश्चित्त ते म्हणजे आपल्याकडून ज्ञात अशा जे निषिद्ध कर्म घडलेलं आहे जाणून जे निषिद्ध कर्म घडलेलं आहे त्याच्या निवृत्तीकरिता असाधारण प्रायश्चित्त करावं. जसे संन्याशाकडून जर द्रव्याचा त्या ठिकाणी ग्रहण झालं तर त्या ठिकाणी द्रव्याचा त्याग करून 3 दिवस उपवास करणे हे त्या ठिकाणी असाधारण प्रायश्चित्त सांगितलं. मग असे या ठिकाणी वेदबोधित कर्माचे प्रकार सांगितल्यानंतर पुन्हा तो जीवाकडून जीवकृत जे असणारे कर्म होतात त्या कर्माचे प्रकार सांगताना पूर्वपक्षी सांगतो की एक आहे संचित कर्म, दुसरं आहे प्रारब्ध कर्म आणि तिसरं आहे क्रियमान कर्म. संचित कर्म म्हणजे काय तर अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मामध्ये त्या असणाऱ्या मनुष्याकडून जीवाकडून जे कर्म घडतात त्या कर्माचा साठा म्हणजे संचित कर्म. आणि त्याच कर्मसंचयातून जे आत्ता वर्तमान काळी प्राप्त झालेलं किंवा त्या कर्माचा आरंभ झालेला आहे असं ते कर्म ते म्हणजे प्रारब्ध. आणि या प्रारब्ध कर्मातून हल्ली जे प्राप्त झालेलं आहे जे शरीर त्या शरीरातून होणारं जे कर्म ते क्रियमान कर्म असे त्याने 3 प्रकार केले. मग या 3ही कर्मांचा नाश झाल्याशिवाय पूर्वपक्षीच्या मताने मोक्ष प्राप्त होत नाही. मग जे प्रारब्ध कर्म सांगितलं ज्या कर्माचा फलभोगाचा आरंभ झालेला आहे ते प्रारब्ध कर्म कसं नष्ट करायचं तर तो पूर्वपक्षी सांगतो. हे प्रारब्ध कर्म काय करतं तर मनुष्याकडून विहित किंवा निषिद्ध कर्मापासून जे पाप पुण्य उत्पन्न होतं त्यामुळे मिळणारे जे अनेक जन्म आहेत हे जन्म भोगून हे दुःख किंवा त्या पुण्याद्वारे होणारं सुख पापाद्वारे होणारं दुःख हे भोगूनच प्रारब्ध कर्म काय करावं लागेल संपावं लागेल. मग राहिलं जे दुसरे 2 नंबर सांगितलं ते म्हणजे संचित कर्म. संचित कर्माचा नाश कसा करायचा तर संचित कर्मामध्ये एक तर काम्य कर्म असेल किंवा निषिद्ध कर्म असेल. कारण नित्यनेमिक कर्मांद्वारे पापही पुण्यही उत्पन्न होत नाही. केवळ काय होतं तर पापाचा प्रतिबंध होतो. मग जे आहे त्या संचित कर्मामध्ये केवळ एक काम्य आणि एक निषिद्ध कर्म. मग या संचित कर्मामध्ये असलेलं काम्य कर्माचा नाश कसा करायचा तर त्या ठिकाणी त्या काम्य कर्मापासून जे होणारं पुण्य आहे या पुण्यापासून जे मिळणारं फल आहे त्या उत्तम फलभोगादींची इच्छाच करायची नाही. म्हणजे इच्छा अभावे त्या ठिकाणी काम्य कर्माचा काय होईल नाश होईल. त्यांनी एक उदाहरण दिलं. एखाद्या पुरुषाने जर दिवसभर काम केलं तर मग त्याला त्या ठिकाणी पगार होतोच कालांतराने, परंतु त्याने पगाराच्या वेळी त्याची इच्छाच करायची नाही म्हणजे त्याला त्या ठिकाणी त्याचं वेतन पगार मिळायचं नाही. त्याप्रमाणेच तुम्ही काम्य कर्म केल्याच्या नंतर जे पुण्य उत्पन्न होईल आणि त्याचे जे भोग उत्पन्न होतील त्याची इच्छाच करायची नाही म्हणजे त्या ठिकाणी काम्य कर्माचा काय होईल नाश होईल. काम्य कर्मापासून उत्पन्न होणारे जे पुण्यादी उत्तम लोकादी जे फळ आहेत
तेही होणार नाही, म्हणजे नाश होईल. दुसरं जे संचित कर्मामध्ये जे शिल्लक आहे ते म्हणजे निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्मापासून काय होतं तर पाप होतं. मग याची निवृत्ती कशी करायची तर पूर्वपक्षी सांगतो की साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्त हे निषिद्ध कर्माच्या निवृत्तीकरिता उपाय आहेत. साधारण प्रायश्चित्त म्हणजे सांगितलं की अज्ञात अशा आपल्या निषिद्ध कर्मापासून होणारा भोग, त्याची निवृत्ती ही साधारण कर्माने करायची. एक तर गंगास्नान किंवा ईश्वर नामोच्चारण. नाही, चुकलं. साधारण कर्म आणि असाधारण कर्म म्हणजे जाणीवपूर्वक जे कर्मामध्ये त्याला असाधारण कर्म, त्याची निवृत्ती कशाने? त्याची निवृत्ती शास्त्र हा बरोबर. आता हे बरोबर आहे. साधारण सांगत होता. गंगा स्नानाने होत नाही, मग कशाने होते? ते कर्म काय करावं लागतं? त्याच्या निवृत्ती नाही का? असाधारण कर्म शास्त्र सांगेल त्याप्रमाणे त्याची निवृत्ती करायची. संन्यासाने जर कल्पना करा द्रव्य घेऊन नाही घेतलं तर गंगा स्नान करायचं का? मग गंगा स्नानाने पाप जाते का? मग कशात जाते? बरं का? द्रव्य त्याग उपवास करत नाही. अरे द्रव्याचा त्याग केला, उपवास करत नाही, रात्री जेवतो, जमणार नाही. द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस काय केला पाहिजे? उपवास. तर ते पापाची काय होते? असं आहे हे असते ना, हे लोक चोऱ्या करतात ना, मग जरा शिक्षा बघावं लागते. मग ते शिक्षा ज्याची जसं कर्म असेल, एखाद्या माणसाने खून केला असेल तर फाशीची शिक्षा आहे. कोणती? ते काही नाही पहा, कारण जसं कर्म तशी शिक्षा. एखाद्या माणसाने काही केलं असेल तर सक्त मध्ये, कोणाला आंधळ कोठडी, अशी शिक्षा बघूनच काय करावं लागते. मग हे सुद्धा बघूनच मग ते काही नाही. द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस काय केला पाहिजे? म्हणलं इतका गुन्हा केला होता का मी? अरे 5 पैशाची तरी चोरीच, आणि 1000 रुपयाची तरी, ते काही का मोठी जात पाहिजे असं कोणी सांगितलं आहे नाही का? 50 रुपये चोरले तरी चोरच, आणि 5 लाख चोरले तरी तिथं काय समजलं? मग साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्त हे 2 प्रायश्चित्त संचित कर्मातील निषिद्ध कर्माचा नाश करतील. मग राहिलं संचित क्रियमान कर्म. मग क्रियमान कर्माचा नाश कसा करायचा तर क्रियमान कर्म म्हणजे हल्ली वर्तमान काळी जे प्राप्त झालेलं शरीर आणि त्या शरीराद्वारे होणारं कर्म त्याला क्रियमान कर्म म्हणतात. मग पूर्वपक्षी म्हणतो हे क्रियमान कर्म करत असताना काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म करायचेच नाही, कारण काम्य कर्म केलं तर पुण्य होईल, पुण्य प्राप्त झालं तर उत्तम लोकादी जे भोग आहेत ते मिळतील, म्हणून काम्यही कर्म करू नये. आणि निषिद्ध कर्म जर घडलं तर जर चुकून जर घडलं तर त्याचे उपाय त्यांनी सांगितलेलेच आहेत. एक असाधारण प्रायश्चित्त आणि साधारण प्रायश्चित्त, म्हणजे त्यांची निषिद्ध कर्माची निवृत्ती होते. मग क्रियमान कर्म करत असताना कर्म कोणतं करायचं तर तो म्हणतो नित्य आणि नैमित्तिक एवढेच 2 कर्म करायचे. कारण नित्य आणि नैमित्तिक कर्म केल्याच्या नंतर पुण्य प्राप्त होत नाही आणि पापही उत्पन्न होत नाही. पाप का उत्पन्न होत नाही तर नित्य आणि नैमित्तिक कर्म केले तर केवळ पापाचा प्रतिबंध होतो. म्हणून क्रियमान कर्म हे नित्य नैमित्तिक कर्म केल्यानेच काय होतो? नाश होतो. आणि असा जर सर्व कर्माचा संचित कर्माचा नाश, प्रारब्ध कर्माचा हा भोगून, संचित कर्माचा हा कर्मामध्ये असणारं काम्य कर्माच्या फळाची इच्छा न करता, निषिद्ध कर्माचा प्रायश्चित्त कर्माने आणि क्रियामान कर्माचा नित्यनैमित्तिक कर्माने नाश होतो. आणि असा नाश झाला, कर्माच्या निष्कर्मी अवस्था प्राप्त झाली तर हाच आमच्या त्या ठिकाणी मोक्ष आहे असा पूर्वपक्षी सांगतो. किंवा अथवा आणखी त्याने 3 पर्याय असे सांगितले. एक म्हणजे प्रायश्चित्त कर्मच करायचं नाही. का कर्म करायचं नाही तर नित्यनैमित्तिक कर्म केलं तर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्ही वेदांती असे मानता ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर त्या ज्ञानाचं संचित कर्म राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा नित्यनैमित्तिक जर कर्म केलं तर त्या ठिकाणी संचित कर्माचा नाश होतो असं आम्ही मानतो. आणि पुन्हा एक तो आणखीन एक उपाय सांगतो की ज्याप्रमाणे तो म्हणतो योगमतात, योग्याला
संचित कर्माचं जे फळ आहे ते भोगण्याकरिता तो जन्मांतराने अनेक त्या ठिकाणी देह धारण करतो आणि ते भोगून संपवतो. त्याप्रमाणे एकाच शरीरात ते राहिलं होतं की त्याला अनेक जन्म घेण्याचं काही नाही. मग तो एकाच जन्मामध्ये अनंत जन्मातलं पाप पुण्य काय करतो, संपत. हे सामर्थ्य कोणाला आहे? सामान्य माणसाला नाही. सामान्य माणसाला काय करावं लागतं, ते क्रमवार बघूनच संपा. आणि जर सामर्थ्य असल्यामुळे एकाच वेळेला एकाच जन्मात काय करतो, हे सामर्थ्य कोणाला? योग्याला. पुढे आणि मग जो योगी ज्याप्रमाणे एकाच जन्मामध्ये सर्व संचित कर्मातील काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म यांचा फळभोग संपवतो, त्याप्रमाणे तुम्ही असं म्हणा की काम्य कर्म केल्याच्या नंतर जे होणारं फळ आहे त्याच्या फळाने पुनर्जन्म मिळून त्या जन्मात किंवा निषिद्ध आणि काम्यकर्म दोघांचं मिळून जे पाप पुण्य आहे त्याने पुढील जन्म मिळतो आणि ते भोगून संपून त्या ठिकाणी तो निष्कर्म्य होतो. किंवा तिसरा एक त्याने उपाय सांगितला असा की क्रियमान कर्म करत असताना म्हणजे नित्यनैमित्तिक कर्म करत असताना जे जीवाला किंवा मुमुक्षूला जे क्लेश होतात हे क्लेशच संचित कर्मातील निषिद्ध कर्माचं फळ आहे असं समजावं. आणि हे निषिद्ध कर्माचं क्लेशाद्वारे जेव्हा फळ संपेल त्यानंतर पुन्हा एक जन्म त्या ठिकाणी मुमुक्षूला मिळतो, परंतु त्या जन्मात केवळ काम्यकर्माचंच फळ शिल्लक असल्यामुळे तो जन्म त्याचा सुखाचा म्हणजे सुखभोगात जातो. तुम्हाला आता नित्यनैमित्तिक कर्म करते वेळी क्लेश होतात नाही का? सकाळी 4 वाजता उठलंच पाहिजे, गंगा स्नान, थंडी म्हणते मी आणि गंगा स्नान, क्लेश होते ना. मग या क्लेशाने संचितातलं पाप सगळं काय होतं, दळून जाते. बरं का? आपण वारीच्या वेळेला जातो, मग गाडीमध्ये बसायचं नाही, पायी चालायचं, मग क्लेश होते. त्या क्लेशाच्या योगाने संचितामधलं पाप सगळं काय होतं. आणि पुढे पुण्याचा भोग असेल त्याची इच्छा करायची. असं 2-3 प्रकार सांगितलेले आहे पुढे. आणि ज्यावेळेस नित्यनैमित्तिक कर्म करत असताना निषिद्ध कर्माचं फळ म्हणजे पाप याच्याद्वारा क्लेश होतो आणि नंतरचा तिसरा हा उपाय सांगताना तो म्हणतो मग पुढचा जो जन्म मिळतो तो त्या ठिकाणी केवळ सुखभोगात जातो. आणि अशा प्रकारे निषिद्ध कर्म हे क्लेशाने संपतं आणि काम्यकर्म आहे जे एक जन्म घेऊन पुन्हा त्याचा भोग घेऊन संपतं. म्हणजे अशा प्रकारे जवळजवळ 4 प्रकारे हा पूर्वपक्षी सांगतो की संचित, प्रारब्ध आणि क्रियमान हे या तिन्ही कर्मांचा नाश कसा करायचा आणि निष्कर्म्य अवस्था प्राप्त कशी होते. आणि ही निष्कर्म्य अवस्थाच म्हणजे सत्य जो बंध आहे, जो त्याने बंध सत्य मानला त्याची निवृत्ती ही केवळ निष्कर्म्य अवस्थेनेच प्राप्त होईल असा तो कर्मवादाचा सिद्धांत सांगतो. संपला कर्मयोग संपला. मग कर्मवादीचा सिद्धांत कसा आहे? नित्य नैमित्तिक कर्म न करता कर्मानेच काय होतं, पण पुन्हा एक जन्म घ्यावा लागतो. किती त्याला एक भविवाद असं म्हणाला. काय म्हणाला? हे पद्धत आहे ना विचार सांगायची, हे साधक आश्रमातली आहे. झालेल्या पाठाचा दर दिवशी ज्याला सांगेल त्यांनी काय केलं पाहिजे. आम्ही होतो ना साधक आश्रमात, तिथलं शिकवणे अजून तसंच चालू आहे ते. त्याच्यामुळे काय होतं, विषय कळतो. अनुवाद करायचा म्हटल्यानंतर सर्वांना विषय काय होतो. अशा रीतीने नाही का संपलं काय. दुसरं निघायला लागला कर्म मोक्ष होतो. संपलं नाही. थोडेसे राहिले, 3-4 परिच्छेद राहिले, 3 परिच्छेद राहिले. असं काय? माझा कोणता परिचय झाला? अथवा नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करतेवेळी
जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्माचे फल आहे, म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्म भोगाकरिता प्राप्त होत नाही. आता जे संचित काम्य आहे तो कर्म करतो ना, क्लेश होते ना, अरे वारे करायची आहे. मग आता दिवसभर काय चालायचं, कधी अर्धा तास कधी चालला नाही. इथून उठतात तिथे बसतात, तिथून उठतात. आणि वारीमध्ये आपल्या घरी पुस्तकाचे वारकर वगैरे आहे ना, त्यांच्यामध्ये दिंडी थांबेल तिथंच बघायचं बसायचं. पुन्हा सुरू झाले की ते कडक नाही व्हायचे. मग क्लेश होते ना, काय होतात वरून ऊन तापते, कधी काय पडतो, मग दिंडी सोडून जायचं आहे. हे काय विचारलं मला, का तुम्ही वारी करत होते, तुमच्या घराण्यात वारी आहे? हा म्हटले. मग म्हणाले वारी करता की नाही? म्हटलं वारी सुटली नाही, करत असतो आम्ही. म्हटलं काय झालं? तर म्हणलं हे पहा, वारी करते वेळी पायी चाला, ऊन तापते, अमकं होते, सगळ्या उपवास सहन करावा लागतो, क्लेश होतात, काय होतात. म्हणून त्याच्याकरता म्हटलं वाहन घेतलं. काय केलं? काय नाही, या ठेप्यावर त्या ठेप्यावर कशाने जायचं? मग असं आहे काय याच्यात? पाप निवृत्ती होईल का? ते काही नाही बा. त्रास झाला तरी कर्म करायचं. ते त्रासाचा काही संबंध नाही. हे शास्त्र आहे तुम्हाला सांगितलं. त्याच्या योगाने कदम मावली होते बा, त्याने बसरीकर वाळे त्यांना पायाला थोडा आजार झाला होता, पण त्याचा गंगा स्नानाचा नियम. बरं का, एवढा मोठा महात्मा गाता सगळा पाठ बा. वारीचं काही विचारूच नका. वारकऱ्यातला मानतं. मग त्या डांगे धर्मशाळेतून निघाले, चालणं कुठं होते, असे घुसत जायचे. पण गंगा स्नान काय केलं नाही बघा. मग क्लेश होत नव्हते का? आपल्यासारखं आहे का, आज केलं उद्या दिलं सोडून? ते काय नाही बघा. नामामध्ये केशव राजा आणि परमात्मा साहेब. त्या क्लेशाने संचितामधलं पाप सगळं काय होते, संपन्न झालं. पाप निवृत्तीचे जे काही साधन आहे ना, त्याच्यातले साधन पुढे. आता जे संचित काम्य आहे ते आणखी एक जन्म किंवा एकाच काली अनंत शरीरे प्राप्त करून देते. म्हणून उत्तर जन्मात मुमुक्षुस दुःखाचा क्लेशही होत नाही, केवळ सुखोपभोग होतो. हे सामर्थ्य कोणाला आहे? एकाच वेळा तुम्हाला कल्पना खूप रिद्धी सिद्धी वगैरे त्यांना प्राप्त होतात. तुमच्या मनात काय चाललं आहे हे त्याला तुम्ही सांगण्याच्या अगोदरच काय होते, ते योगात सामर्थ्य आहे ना. आम्ही एका गावाला गेलो होतो, तिथे एक योगिनी बाई होती दुसरीकडे. ते आमचे विठ्ठल बाबाला म्हटलं बुवा आम्ही योगिनी बाईच्या दर्शनाचा. म्हटलं चला बा, म्हटलं फार आनंदाची गोष्ट आहे. मग तिथं गेल्यानंतर ती योगिनी बाई म्हणायला लागली, विठ्ठल बाबा म्हणून आमच्यासोबत. म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न या दिशेला होणार आहे. तिने सांगितलं. विचारलं नाही तरी काय केलं. मला म्हणे तुम्हाला घड्याळीची आवश्यकता आहे की नाही? ती पाठ घेण्याकरता काय पाहिजे? ते घड्याळ पाहिजे ना. म्हटलं हिला कसं कळालं कोणाला? न सांगताना काय झालं, ती योगिनी होती का काय होती त्यांना कळत असे. योगाचं पण तरी पूर्ण अवस्था नाही, अपूर्णच आहे ती. काय मग चांगदेव महाराज काय कमी होते का? मग कोणती अवस्था होती असं आहे का? तुमचे धरणं असतात, पाणीत पाणी असतं सगळं. मोठ्या धरणाच्या मानाने उजनी हरण काहीच नाही. मोठे धरणं असतात ना,
समजा पैठणचं जायकवाड हे सुद्धा काहीच नाही. मोठे जे धरणं होते ना ते सगळे पाकिस्तानच्या वाट्याला गेले. सिंधू नदीला आहे कोणाला तरी पण अपूर्ण आहे की काय समुद्र. धरणं जरी झाले सगळ्या नद्यांनी पाणी आणून भरलं तर धरण काय होते भरते. आणि उद्या पाऊसच नाही पडला तर कोरडं सगळं. समुद्राला पाऊस पडला तर भरते आणि नाही पडला तर खूप जाऊ द्या. रेतली स्थिती असतात ना चांगले घाला सगळे होते पण तो पूर्ण नव्हता. चांगदेव 65 ग्रंथ आहे एक. हे संपू द्या मग सांगू तुम्हाला. तेव्हा हे सगळ्या अलीकडे लागून योगाकडे काय करीत नाही, लक्ष देत नाही. का लक्ष देत नाही? योगामध्ये भरपूर जेवता येत ही भानगड आहे बघा. त्याच्यामुळे लोक योगाकडे काय येत नाही. युक्त आहार असं आहे. भूक तर त्रास देणार नाही आणि झोप असं जेवण त्याला युक्तपणा. तर अरे का बरं उभा राहतो नेमकं म्हणले 12 वाजता काय यायचे मधुकरी सपाटून काय लागली आहे झाली आता वेळून ती. काय अरे भूक लागल्यानंतर कुठं आवडत असते का माणसाला. बरं भरपूर जेवण झालं तर विचारता करता आसन घेऊन झोपतो. योगाचा अधिकारी आहे का? युक्तार तुम्ही गीता शिकाल त्यावेळेला तुम्हाला 6व्या अध्यायामध्ये जास्त वरट आहे. कशाकरता सांगितलं? योगी लोकांना सामर्थ्य असते. म्हणतो चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजाच्या भेटीला कुठं विमानात बसून येतो का? मग त्याचं विमान कोणतं आहे? साप नाही का? सापावर कुठं बसता येईल का? वाघावर काय करत आहे? मस्त आहे. योगात समजले नाही असं नाही. नागामित्र नागाने वाघ असा कान धरून आणला होता. जगन्मित्र नागा परळी पाहिजे कान लावला कान धरून सगळ्या लोकांनी आपली दारं बंद करून टाकली. जाऊ द्या हे योगात करून कोणता मार्ग आहे. बरं आपले योगाकडे पाठ आहे का? पाठ आहे. अजूनही योगी पुरुष आहे ना. हे तुकाराम बाबा खेडलेकर जोग महाराज असे योगी होते. त्यांना समाधी लागत असे. काय लागत असे? एक हात उंचावर बसायचे किती. इथं 5-7 दिवस होते. आम्ही रोज दर्शना करतात आहे. आणि केवळ कॉफी घ्यायची दुसरं जेवणच नाही. आता त्यांचा आश्रम आहे नाही कुठे खेळलेला आहे. ते कदम नुसत्या कॉफीवर असायचे. म्हणून तर योग्याला काय आहे सामर्थ्य आहे की नाही तर नाही का लाडूवर लाडू लाडू जिलेबी आणि काही नाही. रात्रीच्या वेळ दादाला विचारलं बाहेर काढे या कडावरून त्या कडावर तोंड पोट फुगलं की इतकं कसं जेवायचं. जाऊ दे. तो भक्तीचा सुद्धा अधिकारी नाही आणि वेदांताचा काय नाही मग तो अधिकारी सांगितलेला आहे. भक्तीचा सुद्धा काय पाहिजे आहे का रे? जाऊ द्या. मग सगळं कर्म योगी पुरुष एकाच देहामध्ये काय करतो आणि आपलं एका देहात संपते का? किती देहात भोगावं लागेल सांगता येत आहे का? जन्म 84 झाला फेरा आणि कोणते जन्म मिळेल हे सुद्धा काय करता येत नाही. ते पापाच भोगावं लागतं. एखाद्या बैलाची योनी आणि त्या बैलाच्या योनीमध्ये काय आहे नांगरटी करायची
आणि मग त्याच्या खांद्यावर काय देतात, आणि इकडून नाही चालला तर 1 तासाकरता असते का? बरा हाकणारा माणूस खुशाल उभा करतो, गुटखा खाऊन येतो आपला. बैल जसे आहे, बैलाकरता कोणी स्वयंपाक केला का? हे कडबा आपला आणून टाकावं आहे का रे? हे सगळे पापाचे काय आहे फळ आहे का? सगळे कशाचे फळ आहे? वाणी नाही, पुन्हा काय आहे? वाणी कुठं आहे? पशुच्या देहाला वाणी नाही, हात कुठं आहे म्हणून? फक्त काय आहे? पायच आहे की. आपल्याला जसं हातात घेऊन खाता येते तसं त्यांना कडवा हातात घेऊन खाता येतो का? काय लावं लागते? तेवढंच लागतं. हे सगळ्या योनी आहे बघा. हे कशाची फळ आहे सगळे? न्यून पुण्य असते बघा. हिरवा चारा टाकला ना कोणाला, बैलाला, तो आनंदात खातो, इकडून दाखवता बरोबर येतो. हे पुण्याचं फळ आहे. कशाचं आहे? आणि एकदा मनुष्य देह संपला नाही का, मग बाकी खमते लेना करा. अनवणे गाढव नाथ महाराजाच्या हरिपाठामध्ये त्याच्यामध्ये नामाविनमुख जीवाने काय आणखी एक अभंग आहे त्याच्यामध्ये, जाऊ द्या अर्थ आठवत नाही. ते कसं कसं सांगितलं, योगी पुरुषाला. अजूनही योगी पुरुष आहे ना. आता कुंभामध्ये बघा तुम्ही, योगी पुरुष सतही जास्त आणि याच्यावरून ओळखायचं. कीर्तनात नाही सांगायचं, नुसतं लक्षामध्ये ठेवायचं. ज्याची छाती खोल गेली आणि ढेरा पुढे आला तर योगाचा काय नाही. निश्चित समजावा हा योगाचा काय रे. आणि सरळ एकार असेल जर शरीर असेल तर कोणाचा अधिकारी आहे, त्याच्या शरीरावरून ओळखता येतं योगाचा अधिकारी आहे का बेशी पामार आहे. कीर्तनात नाही सांगायला बरं, नाही तर लोक हाणतील. योगशास्त्र आहे. कोणतं शास्त्र आहे? योगशास्त्र आहे. असं आहे ना. त्याला ताण लागत नाही, काय लागत नाही, भूक लागत नाही का. पण अलीकडे आहे विज्ञानशास्त्र पुढे गेलं असल्यामुळे योगशास्त्र काय पडलं मागे पड. कोणी योग करायला लागला? कोणी आता योगामध्ये का? आणि त्याला प्रमाण देऊन सांगायचं जे योगाची वाटाने झाले ते 12 अध्याय वाचायला तर नको. ते तहाण्याची प्याव्यान भुकेले नवरात्र पुण्येंद्रियाचे पौडणे जमतं का? तिथं हे एक सूर्यनमस्कार घालत नाही किती. मग तो काय योगाचा अधिकार होतो का? पण योग काय नाही. योगा हे बा निश्चित योगी पुरुषाला डायबिटीस नाही, कोणताही धंदा काय. योगानेच सगळ्या रोगाची काय होते. ते रामदेव बाबा आहे ना, ते सगळे आसनं करतात. बरेचसे लोक काय करतात? आसनं करतात. योगाच्या योगाने शरीरात आरोग्य राहते. काय राहते ते कुठं आता जमत नाही. कसं करतात? एकाच वेळेला सगळे भव निवृत्त करण्याचं सामर्थ्य फक्त योगी पुढे. जन्मांतरीच्या फक्त विहित संचित कर्मानेच प्रस्तुत शरीर प्राप्त झाले आहे. जन्मांतरीचे संचितातील निषिद्ध कर्म तर पूर्वजन्मातच नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठानाच्या क्लेशाने भोगून संपविले. अशा रीतीने प्रायश्चित्त कर्म न करता केवळ नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठानानेच मोक्ष होतो
असा कर्मवादीचा सिद्धांत आहे. कोणी म्हणेल नाही का प्रायश्चित्त कर्म करावंच लागते की काय करावं लागते, त्याच्याशिवाय पापाची काय होत नाही. पण कर्मशास्त्रामध्ये त्या नित्यनैमित्तिक कर्मातच असं सामर्थ्य आहे बरं का. पाप निवृत्तीची साधना करण्याची आवश्यकता आहे. कारण कोणाचं सामर्थ्य आहे, कोणाचं सामर्थ्य आहे नित्यनैमित्तिक कर्म. त्यांनी नाही जरी प्रायश्चित्त कर्म केलं तरी त्याचं सगळं पाप काय होते. हे सामर्थ्य कशात आहे, असं साधन असते काय. कल्पना करा आपण चुरमुरे खाल्ले काय जाते, ते जाईल की नाही जाईल कोणाच माहिती. आणि बदामचा शिरा खाल्ला तर त्याचं सामर्थ्य आहे, भूकही जाते ना. असा माणूस असा हे सामर्थ्य कोणाचं आहे बरं का. बदामचा शिरा का तेलात करायचा असतो का कशामध्ये, असं आहे ना. ते गावरांबरोबर आहे. अलीकडे भेसळ असते सगळं. ते शहरामध्ये काय आहे, हे दुधाच्या डेअऱ्या बिऱ्या असतात ना, त्याच्यामध्ये काय ते मलाई काढून घेतात, काय काढून घेतात आणि बिना मलाईचं दूध काय करतात. आणि पुन्हा आणखी असतं बा ते आजचं शिळं झालेलं असते काय, तेवढ्यावर काम भागत नाही. ज्या पिशवीमध्ये आणतात बरं का, ती पिशवीसुद्धा आहे रोगात्मक आहे. शास्त्रकारांचा निर्णय आहे. एखाद्या केळी जर आणले, फळं जर आणले त्या पिशवीमध्ये, त्याला घाम फुटते का, काय फुटते. आता अलीकडे राज्य कोणाचं आहे नाही पाहिजे. आमच्याकडे असतं ना ते आपले हे घेऊन येतात आपण नाही केली नाही अंजीर आणला घेऊन येतात आणि ते एक दिवस राहिले त्याला घाम फुटते. कशामुळे, उष्णतेमुळे का, तर पिशव्या खराब आहे. काय भांडंसुद्धा कसं असावं लागतं, चांगलं असावं. पिशव्या म्हणजे काय, कोणाच माहिती कशाच्या केला काय भगवान झाले आपल्याजवळ हे कशा करतात. पण जसं त्या बदामच्या शिरामध्ये दोन्ही शक्ती आहे. काय आहे, भूकही निवृत्त करते आणि पुन्हा सशक्त करते. तसं निष्काम कर्मामध्ये काय आहे, नित्यनैमित्तिक कर्मामध्ये पापाची काय होते, पुन्हा प्रायश्चित्त करण्याचा पुढे. आणखी एक जन्म घेऊन सर्व कर्मांचा भोग झाला म्हणजे मोक्ष होतो, या मतास एक भविवाद म्हणतात. याला कोणता म्हणायचं, म्हणजे एक जन्म घ्यावा लागतो की ते, आणि कर्मानेच काय होतं, हा कोणाचा सिद्धांत, अरे कोणाचा सिद्धांत, कर्मवादाचा. अरे आणि त्या वेदांताचा कोणता सिद्धांत आहे, ज्ञानानेच मोक्ष होतो. आणि आमचा मग याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, त्याचा प्रकार कधी